तुम्ही एकीकडे हलाल सर्टिफिकेट मान्यता आहे असं म्हणताय आणि आज दुसरीकडे म्हणताय की नाही, तुम्ही जर इस्लामच्या कुठल्याही संघटनेवरती, आतंकवादी संघटनेवरती हल्ला केला की तुमची सगळी प्रोडक्ट हराम. इंडोनेशियाच्या उलेमा काउन्सिलने ह्यावरती आणखीन एक फतवा काढला आणि ह्या फतव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, जे जे देश इस्रायलच्या समर्थनार्थ उभे राहतील त्या सगळ्या देशांचे उत्पादनं सुद्धा आमच्या मुस्लिम समाजासाठी हरामच आम्ही डिक्लेअर करू त्यांना. एकीकडे भारतामध्ये ते म्हणतात की हलाल सर्टिफिकेट असल्याशिवाय मुसलमान उत्पादनं घेणार नाहीत, म्हणून भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना हलाल सर्टिफिकेट घ्यायला बंधनकारक करून एक प्रकारचा आधुनिक जिजिया टॅक्स त्यांच्याकडून वसूल केला जातो. त्या उत्पादनांना जर हलाल घोषित करत असतील तर आमच्या घरी येणार. आत्ता गणेशोत्सव मधल्या काळामध्ये झाला, गणेशोत्सवासाठी मोदकाचं पीठ सुद्धा हलाल सर्टिफाय आलं. म्हणजे मोदकाचा आणि हलालचा काय संबंध आला? परंतु ही एक मोनोपॉली तयार करणं आणि ह्या मोनोपॉलीच्या द्वारे बाजारावर ते नियंत्रण करणं की हे सर्टिफिकेट बघितल्याशिवाय आम्ही उत्पादन घेणार नाही. जमियत उलेमा हिंदला हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला? नमस्कार मित्रो, मी स्वप्नील सावरकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा विषय पुन्हा एकदा हलालशी संबंधित. योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्ये हलाल सर्टिफिकेशनवर बंदी आणली आहे, हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, वाचलंय. पण त्याचबरोबर एक नवीन अपडेट आहे, ते म्हणजे इस्रायल आणि हमास यामधलं जे युद्ध सुरू आहे त्यानंतर हलालशी संबंधित एक नवी अपडेट झाली आहे. ती म्हणजे मुस्लिम देशांनीच, सर्व इस्लामिक देशांनी इस्रायल निर्मित हलाल प्रमाणित सगळ्या वस्तूंवर बंदी घातली आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. इस्रायल निर्मित वस्तूंवर बंदी घालणं समजू शकतोय, पण मग हलाल सर्टिफाईड अशा सर्व वस्तूंना बंदी घालण्याचा जो प्रकार आहे यावरून नक्की हलाल सर्टिफिकेशन आहे तरी कशासाठी? धार्मिक प्रकाराचा, हे सर्व धार्मिक प्रकारात मोडतंय की खरोखर व्यावसायिक प्रकारात मोडतंय? या सर्व गोष्टींचा आढावा घेऊया आणि हलालची लक्तर काढण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आज आहेत हलाल विषयाचे, हलाल जिहाद या विषयावर पुस्तक लिहिलेले रमेशजी शिंदे. रमेशजी, तुमचं स्वागत. नमस्कार. आपण सुरुवात केली, आदित्यनाथांचा विषय मी बोललोच, पण हमास आणि इस्रायलच्या युद्धामधून एक जो नवा अँगल समोर येतोय. जर जागतिक स्तरावर 57 इस्लामी देशांमध्ये हलाल सर्टिफाईड सर्व वस्तू वापरण्यावर भर आहे आणि हा एक आर्थिक म्हणजे इकॉनॉमीचा एक भाग म्हणून हलाल सर्टिफिकेशनकडे बघितलं जातं आहे आणि सर्व जागतिक स्तरावर त्यांनी मान्यता मिळवण्याची जी त्यांची धडपड चालली आहे, हे सगळं बघता इस्रायल निर्मित हलाल प्रमाणित वस्तूंना बंदी करणं किंवा त्यांना बॅन आणणं, या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहताय आणि ह्याचा अर्थ काय काढायचा? नाही, हा आपण जसं म्हटलं तसा हा फार गंभीर मुद्दा आहे. आणि जेव्हा योगी आदित्यनाथांनी हलालवरती बॅन आणला तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या अँगलकडे फार गंभीरपणे पाहायला पाहिजे, हे ह्या बंदीनंतर आपल्याला लक्षात येतं. म्हणजे इस्रायलने हमासवरती जो हल्ला केला आणि एक आतंकवादी संघटनेवरती केलेला हल्ला, परंतु आतंकवादी संघटनेवरती केलेला हल्ला हा इस्लामवरती केलेला हल्ला आहे असं मानून संपूर्ण इस्लामिक जगतच जर इस्रायलच्या सगळ्या प्रोडक्ट्सवरती जर बंदी घालत असेल, आणि केवळ बंदी घालणं गोष्ट निराळी, म्हणजे एखाद्या वेळेस काही गोष्टींना सँक्शन्स केले जातात, परंतु ह्या ठिकाणी आपण बघतोय की इथे ते स्पष्टपणे सांगतात की बायकॉट इस्रायल, आणि इस्रायलने हमासवरती आक्रमण केल्यामुळे इस्रायलचे सगळे प्रोडक्ट आजपासून मुसलमानांसाठी हराम डिक्लेअर झालेले आहेत. मुळात असा आदेश देण्याचा ह्या मौलानांना अधिकार कोणी दिला, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. कारण हलाल आणि हराम ह्या दोन कॉन्सेप्टमध्ये हा विषय कुठेही बसत नाही. हलाल आणि हराम ह्या दोन कॉन्सेप्ट ज्यावेळी आपण बघतो, हलाल याचा अर्थ इस्लामनुसार वैध, हराम याचा अर्थ जे अवैध आहे, जे स्वीकारार्ह नाही, जे प्रोहिबिटेड आहे, त्या गोष्टींना हराम म्हटलं जातं. इथे इस्रायलवरती जेव्हा आक्रमण झालं आतंकवाद्यांकडून,
त्याविषयी कुठेच चर्चा नाही आहे. परंतु त्याचा प्रतिकार करण्यासाठी ज्यावेळी इस्रायलने हमासवरती आक्रमण केलं त्यावेळी संपूर्ण मुस्लिम जगत त्यांच्या बाजूने उभं राहिलं. प्रोटेस्ट करणं, त्यांच्या बाजूने भूमिका मांडणं ही गोष्ट निराळी. परंतु इस्रायलचा आर्थिक पाठिंबाच पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्यांनी सगळ्या उलेमा काउन्सिलने ही घोषणा करणं की आजपासून इस्रायलची सगळी प्रोडक्ट्स ही मुसलमानांसाठी हराम डिक्लेअर झालेली आहेत. याचा अर्थ ज्या इस्रायलमधल्या कंपन्यांनी पैसे भरलेले आहेत, लायसन्स घेतलेली आहेत आणि त्यांच्या उत्पादनांना हलाल सर्टिफिकेट घेतलेली आहेत, ती हलाल सर्टिफिकेट अचानक इनव्हॅलिड झाली, ती अचानक हराम डिक्लेअर झाली. म्हणजे तुम्ही एकीकडे हलाल सर्टिफिकेट मान्यता आहे असं म्हणताय आणि आज दुसरीकडे म्हणताय की नाही, तुम्ही जर इस्लामच्या कुठल्याही संघटनेवरती, आतंकवादी संघटनेवरती हल्ला केला की तुमची सगळी प्रोडक्ट हराम. म्हणून या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की स्पष्टपणे ह्यात दिसतंय की ही अर्थव्यवस्था तर आहेच, परंतु ही अर्थव्यवस्था म्हणून एक प्रचंड मोठं दबाव तंत्राची अर्थव्यवस्था आहे. आणि ही दबाव तंत्राची नीती आपल्याला ह्या ठिकाणी दिसते की तुम्ही जर ह्या दृष्टिकोनातून जर कारवाई कराल तर आम्ही तुमचा आर्थिक पाठिंबा काढून घेऊ आणि सगळ्या मुस्लिम जगामध्ये आम्ही तुमच्या प्रोडक्ट्सना बंदी घालू. म्हणजे ह्या माध्यमातून जर समजा आर्थिक दृष्टिकोनातून जर कारवाई होत असेल, उद्या ही भारताच्या विरुद्ध होऊ शकते. अगदी. आणि ह्या दृष्टिकोनातून आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये इंडोनेशियाच्या उलेमा काउन्सिलने ह्यावरती आणखीन एक फतवा काढला आणि ह्या फतव्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, जे जे देश इस्रायलच्या समर्थनार्थ उभे राहतील त्या सगळ्या देशांचे उत्पादनं सुद्धा आमच्या मुस्लिम समाजासाठी हरामच आम्ही डिक्लेअर करू त्यांना. याचा अर्थ की इस्रायलसारख्या देशाला जर कोणीही पाठिंबा दिला तर त्या देशांचे प्रोडक्टसुद्धा हराम डिक्लेअर होणार. म्हणजे एखाद्यावरती जर अन्याय होत असेल आणि त्या दृष्टिकोनातून जर समजा कुठल्या देशाने पाठिंबा व्यक्त केला तर मग तो पाठिंबा व्यक्त केल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण बघितलं, मग मी ह्याचं एक उदाहरण म्हणून सांगायचं आहे, नुपूर शर्माच्या प्रकरणात हा त्यांनी भाग करून बघितला. नुपूर शर्माच्या स्टेटमेंटनंतर कतारने भारताला धमकी दिली होती की आम्ही भारताला जी काय आमच्या देशामधून निर्यात होते ती पूर्णपणे बंद करू. अर्थात भारताने त्याचा योग्य सामोपचार घेतला की आमच्याकडून डाळ आणि तांदूळ कतारला जातं, म्हणजे तुमच्याकडचं पेट्रोल नाही आलं तरी सुद्धा चालेल, परंतु डाळ आणि तांदूळ आम्ही देखील बंद करू. आणि कतारला लक्षात आलं की पेट्रोलशिवाय लोक राहू शकतात, डाळ आणि तांदूळाशिवाय राहू शकत नाही. परंतु हा प्रयत्न त्यांनी भारताच्या बाबतीतही करून बघितला आणि इस्रायलच्या बाबतीत हा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी हे केलं आहे. आणि आत्ता असं घोषित करणं की जो जो देश इस्रायलच्या बाजूने उभा राहील त्यांचेही प्रोडक्ट्स हराम डिक्लेअर करू, याचा अर्थ मग तुमच्या हलाल सर्टिफिकेशनचं व्हॅलिडिटी काय राहिली. आणि म्हणून ही केवळ अर्थव्यवस्था नाही, हे एक दबाव तंत्र आहे, राजनैतिक दबाव तंत्र. बरोबर. म्हणजे हलाल सर्टिफिकेशनचा उद्देश हा या निमित्ताने समोर आला. माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो, व्यावसायिक मित्रमैत्रिणींनो, लक्षात घ्या, या मुद्द्यावर विचार करा. जर हलाल सर्टिफिकेशन घेत असाल, हजारो रुपये त्यांना देत असाल, तरी विश्वासार्हता तुम्ही कमवत नाही. तुमचं सर्टिफिकेट कधीही इनव्हॅलिड ठरू शकतं. पुढच्या प्रश्नाकडे वळतो. एका बाजूला मुस्लिम जगत अशा पद्धतीने हलालचा वापर करून आर्थिक ताकदीचा एक प्रयोग करताना दिसतंय, पण दुसऱ्या बाजूला युरोपात 9 देशांनी एक वेगळीच भूमिका घेतली आहे. मला वाटतं तुम्ही त्यांची नावं पण सांगाल सविस्तर. हा जो युरोपातला जो एक प्रकार घडलाय तो आपल्या लोकांना कळला पाहिजे म्हणून मी हा मुद्दाम प्रश्न विचारतोय की तिकडे हे मुस्लिम जगत आर्थिक व्यवहारात कसं काय नमलंय ते जरा आम्हाला सांगा. हा एक फार महत्वाचा आणि चमत्कारिक प्रसंग असा आपण म्हणूया की विरोधाभास, हा दोन्हीकडचा विरोधाभास आहे पूर्णपणे. कारण एकीकडे भारतामध्ये ते म्हणतात की हलाल सर्टिफिकेट असल्याशिवाय मुसलमान उत्पादनं घेणार नाहीत, म्हणून भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना हलाल सर्टिफिकेट घ्यायला बंधनकारक करून एक प्रकारचा आधुनिक जिजिया टॅक्स त्यांच्याकडून वसूल केला जातोय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर आज या दृष्टिकोनातून ते एक प्रयत्न करतायत की हलाल हे मूळतः मांसाच्या बाबतीमध्ये होतं आणि मांसाच्या संदर्भात त्यांची एक प्रक्रिया किंवा त्याचा एक नियमावली आहे. या संदर्भात आजपर्यंत जगात मीही वेगवेगळ्या चॅनल्सवरती ज्यावेळी डिबेटमध्ये गेलो त्यावेळी पहिल्यांदा त्यांची ही भूमिका असायची की
जर्मनीमध्ये सिद्ध झालेलं आहे की हलाल पद्धत किंवा हलाल ही कत्तलीची पद्धत किंवा स्लॉटरिंगची पद्धत ही सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात चांगली आहे. मुळात हे जे सांगणं आहे हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य का म्हणायचं आहे? कारण जर्मनीतल्या हॅनोव्हर युनिव्हर्सिटीच्या संशोधक असलेल्या विल्यम शुल्ज यांनी ह्याच्यावरती संशोधन केलं. ते 1978 साली केलं. त्यामध्ये त्यांनी हा निष्कर्ष काढला, ह्यात काहीच चूक नाही आहे. परंतु 2002 साली विल्यम शुल्ज यांनी स्वतः सांगितलं की ज्या लॅबमध्ये मी हा रिसर्च केला त्या लॅबमध्ये मी वापरलेली साधनं ही सदोष होती आणि म्हणून ती यंत्र सदोष असल्यामुळे माझा निष्कर्ष चुकलेला आहे, त्यामुळे माझा निष्कर्ष कुठेही वापरू नये. असं असताना सुद्धा त्यांचा निष्कर्ष जगभरात सांगितला जातो. यावरती युरोपमध्ये एक मोठा विवाद निर्माण झाला की हलाल नेमकं काय, हलाल सुरक्षित की असुरक्षित, कारण विल्यम शुल्जची दोन्ही स्टेटमेंट आहेत. म्हणून युरोप सरकारने किंवा युरोपमधल्या देशांनी मॅसी युनिव्हर्सिटीच्या संशोधक असलेल्या क्रेग जॉन्सन यांना हा प्रोजेक्ट दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही यावरती संशोधन करून आम्हाला अहवाल द्या. हे संशोधन 2009चं त्यानंतर 31 वर्षांनी झालेलं. आता 31 वर्षामध्ये विज्ञानाने बरीच पुढे प्रगती केली आणि ह्या प्रगतीच्या आधारे त्यांनी ब्रेन सेल्सचं मॅपिंग करून याच्या आधारे सिद्ध केलं की हलाल ही पद्धत अतिशय क्रूर आहे. ती त्या पशुला 2.5 मिनिटं ते 10 मिनिटं वेदना देते प्रचंड आणि म्हणून ही पद्धत अतिशय असुरक्षित आणि अतिशय क्रूर आहे. जगातली क्रूर पद्धत म्हणजे हलाल पद्धत आहे. हा रिसर्च आल्यानंतर त्याला मुस्लिम संघटनांनी युरोपच्या सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि युरोपच्या सुप्रीम कोर्टाने क्रेग जॉन्सन यांचा रिसर्च अंतिम केला. यानंतर युरोपमधल्या 9 देशांनी तात्काळ हलालवरती पूर्णपणे बंदी घातली आणि ही जी बंदी घातली, ह्या बंदी घातल्यानंतर म्हणजे ज्याच्यामध्ये नॉर्वे आहे, स्वीडन आहे, बेल्जियम आहे, स्लोव्हेनिया आहे किंवा असे अनेक देश, 9 देशांची नावं ह्याच्यामध्ये आहेत की ह्या डेन्मार्क आहे, नेदरलँड्स आहे. तर ह्या 9 देशांनी जेव्हा हलालवरती बंदी घातली, आज तिथल्या मुस्लिम संघटना ह्या 9 देशांमध्ये विनंती करतायत की 364 दिवस तुम्ही सांगाल ते मांस खायला तयार आहोत आम्ही, फक्त 1 दिवस ईदच्या दिवशी आम्हाला धार्मिक अधिकार म्हणून आम्हाला हलाल करण्याची अनुमती द्या. म्हणजे सरकारने जर कठोर भूमिका घेतली तर हा हलाल आणि हरामचा विषयच कुठे शिल्लक राहताना दिसत नाही. आणि ह्या ठिकाणी स्पष्ट होतं की जर युरोपमधल्या 9 देशांमध्ये हे संशोधन मान्य झालेलं आहे, हे जागतिक स्तरावरचं संशोधन आहे, जे संशोधन युरोपमध्ये ते जगाने स्वीकारलं पाहिजे, ते भारतातही स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून प्रिव्हेन्शन टू ॲनिमल्स क्रुएल्टी ॲक्ट जर भारतामध्ये आहे आणि जगात सिद्ध झालं आहे की ही सगळ्यात क्रूर पद्धत आहे, तर ही हलाल करण्याचा अधिकार भारतात का असला पाहिजे? आता आपण जगातून, युरोपातून थेट उत्तर प्रदेशात येऊया. आता ही लिंक उत्तर प्रदेशशी जेव्हा आपण जोडतो तेव्हा योगी आदित्यनाथांचा जो निर्णय आहे तो तुम्ही कसा कम्पेअर करता, तुलना कशी करता? ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं, युरोपमध्ये हे संशोधन झालं ते बहुतांश मांसाच्या संदर्भात होतं आणि मांसाशी संबंधित असलेले जी काही प्रोडक्ट्स आहेत, उत्पादनं आहेत, तर त्या उत्पादनांशी संबंधित हा विषय होता. परंतु योगी आदित्यनाथ यांनी जो घेतलेला निर्णय आहे त्यात त्यांनी मांसाशी संबंधित पदार्थ आणि विदेशामध्ये एक्सपोर्ट केले जाणारे पदार्थ हे सोडून भारतामध्ये जे म्हणून पदार्थ आहेत, जे म्हणून बाकीच्या हलाल सर्टिफिकेशनच्या गोष्टी आहेत, त्यावरती त्यांनी बंदी घातली. याला FSSAIच्या ॲक्टमधलं मिस ब्रँडिंगचं त्यांनी कलम त्याच्यावरती लावून त्याचा GR काढलेला आहे आणि ह्याच्या आधारे 15 दिवसांचा निर्णय कालावधी दिलेला आहे की या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या दुकानांमध्ये असलेलं, कारखान्यांमध्ये असलेलं हलालचं जे साहित्य आहे किंवा जी उत्पादनं आहेत ती तुम्ही ह्या कालावधीमध्ये नष्ट करा आणि याच्यापुढे ती मिळता कामा नयेत, अशी त्यांनी त्या ठिकाणी सक्त ताकीद दिलेली आहे. हा फार महत्त्वाचा निर्णय आहे, कारण या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मांस हा एक वेगळा युरोपच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा भाग आहे. आणि भारतामध्ये जर आपण आज बघितलं तर भारताच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मांसाशी संबंधित हलाल जेव्हा चालू झालं, हळूहळू 2013 नंतर ह्याला त्यांनी इकॉनॉमी म्हणून जेव्हा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि ही इकॉनॉमी म्हणून डेव्हलप करत असताना त्यांनी अनेक गोष्टी त्यामध्ये अशा केल्या
की एक मोनोपॉली स्वतःची क्रिएट व्हावी, एक मोनोपॉली स्वतःची निर्माण व्हावी आणि ह्या मोनोपॉलीच्या आधारे त्यांनी शाकाहारी असणाऱ्या, ज्यांना FSSAIने प्रमाणपत्र दिलेलं आहे, अशा उत्पादनांना देखील हलाल घोषित करणं चालू केलं, जे आपल्या घरी नियमितपणे येतात. उदाहरणार्थ, माझ्याकडे आता हे पापड आहे. पापडामध्ये कुठेही डुकराचं मांस नसतं, पापडामध्ये कुठल्याही प्रकारचा अंमली पदार्थ नसतो, परंतु ह्याच्यावरती इथे हलालचा हा सिम्बॉल आपण या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे पापडामध्ये कुठून हलाल आणलं? जर ह्याला FSSAIचं लायसन्स आहे तर हे कुठून आणलं? यानंतर आपण जर हे बघितलं की हे डीमार्टमध्ये मिळणारे चिप्स आहेत, नाचो चिप्स आहेत, या ठिकाणी यावरती हिरव्या रंगाचा बिंदू आहे, म्हणजे हे शाकाहारी आहे. यामध्ये इकडे त्यामधले इन्ग्रेडियंट्स, त्यांचे पर्सेंटेज सगळे दिलेले आहेत आणि असं असताना इकडे FSSAIचं लायसन्स आहे आणि त्याच्या बाजूला हलाल नाही. मग हे हलाल कुठून आणलं नेमकं? जर हा प्रोडक्टच शाकाहारी आहे, जर हे चिप्स आहेत, तर हे कुठून आणलं? या ठिकाणी रिलायन्सच्या बाजारमध्ये मिळणारं हे ऑर्गॅनिक तत्व, हे ब्रँड आहे त्यांचा. आता ऑर्गॅनिक वस्तूंमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे सेंद्रिय खतांचा आणि असा वापर करून केलं जातं, परंतु याच्या मागे बघितलं तर या ठिकाणी हलालचा सिम्बॉल आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे FSSAIच्या बरोबर जर हे अशा प्रकारच्या उत्पादनांना जर हलाल घोषित करत असतील तर आमच्या घरी येणार, आत्ता गणेशोत्सव मधल्या काळामध्ये झाला, गणेशोत्सवासाठी मोदकाचं पीठसुद्धा हलाल सर्टिफाय आलं. म्हणजे मोदकाचा आणि हलालचा काय संबंध आला? परंतु ही एक मोनोपॉली तयार करणं आणि ह्या मोनोपॉलीच्या द्वारे बाजारावर ते नियंत्रण करणं की हे सर्टिफिकेट बघितल्याशिवाय आम्ही उत्पादन घेणार नाही. हे सर्टिफिकेट मग द्यायचं कोणी? तर हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार केवळ मुस्लिम संस्थांना, जमियत उलेमा हिंद, हलाल काउन्सिल बोर्ड, शरिया सर्व्हिसेस अशा संस्थांना. आणि ह्या संस्था हे विनामूल्य धार्मिक म्हणून देत नाहीत. हे सर्टिफिकेट घेण्यासाठी तुम्हाला एका वर्षासाठी एका उत्पादनासाठी 45,000 रुपये भरावे लागतात. आणि त्यातही आता हे एक नवीन त्यांचं नाटक चालू झालं की यात नवीन नियम त्यांनी इंट्रोड्यूस केले आणि त्या नवीन नियमांमध्ये त्यांनी असं म्हटलं की केवळ 45,000 रुपये देऊन चालणार नाही, तर आम्ही ट्रेन केलेले 2 मौलाना तुमच्या कंपनीत कामाला ठेवले पाहिजेत, ज्यांना हलाल इन्स्पेक्टर म्हणून पोस्ट दिली पाहिजे, जे तुमच्या कंपनीतल्या ह्या कारखान्यामध्ये होणाऱ्या उत्पादनांवरती संपूर्णपणे लक्ष ठेवतील आणि 24/7 लक्ष ठेवून त्यांचा उद्देश असा असेल की ती वस्तू ही हलालच निर्माण होते आहे. आता वस्तुतः ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला CCTV कॅमेरे वापरता येतात, तुम्ही त्याचं आफ्टर प्रोडक्शन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू शकता, परंतु अशा प्रकारे फोर्स्ड एम्प्लॉयमेंट चालू करणं लेबर लॉजच्या अगेन्स्ट आहे. धर्माच्या आधारे एम्प्लॉयमेंट करणं हे लेबर लॉजच्या अगेन्स्ट आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी या हलालच्या माध्यमातून केल्या जातात आणि म्हणून जी समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जाते. आज मुंबईमध्ये हलाल स्टॉक मार्केट आहे, केरळमध्ये हलाल बिल्डिंग आहे, हलाल हॉस्पिटल्स आहेत, हलाल औषधं आहेत, हलाल मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, हलाल टुरिझम आहे. आणि आत्ता मागच्या आठवड्यामध्ये गोव्यातल्या सगळ्या 5 स्टार हॉटेलला त्यांनी नोटीस पाठवली की तुम्ही आता त्या ठिकाणी हॉस्पिटॅलिटी डिपार्टमेंटला पाठवलं की हलाल क्लिनिंग चालू केलं पाहिजे. मला प्रश्न पडला की जी लोक जुम्मे के जुम्मे आंघोळ करण्याचं सिद्धांत मानतात, त्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये हलाल क्लिनिंग हवं आहे? मग नेमकं काय हवं आहे याच्यामध्ये? त्यामुळे ह्या जर गोष्टी आपण बघितल्या की हे हलाल आणलं कुठून? आणि म्हणून मी बऱ्याच चॅनलवरती ज्यावेळी ही भूमिका मांडली, माझे 2च मुद्दे असतात. पहिली गोष्ट, मुसलमान कुराणात असलेल्या गोष्टींनाच मानतात की कुराणाच्या बाहेरच्या गोष्टींना मानतात? पहिला प्रश्न. आणि जर कुराणामध्ये ह्या सगळ्या गोष्टींना हलाल द्या असं कुठे लिहिलेलंच नसेल तर मग ती गोष्ट इस्लामिक आहे, नॉन इस्लामिक आहे? आणि ह्या दृष्टीने जर आपण बघितलं तर ही भूमिका स्पष्ट होते. एकच शेवटचा मुद्दा, कारण बऱ्याच गोष्टी आपल्या समाजात माहिती नाही आहेत. जगातल्या 3 देशांमध्ये हलाल विरुद्ध मोहीम स्वतः मुस्लिम समाजाने चालू केलेली आहे. आणि ज्याच्यामध्ये ताज हार्गी म्हणून जपानचे इमाम आहेत सगळ्यात मोठे, शेख बेवली म्हणून साऊथ आफ्रिकेमधले एक मोठे इमाम आहेत, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारे एक ह्यामध्ये प्रोफेसर आहेत. आणि ह्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या दृष्टिकोनातून कुराण हा अंतिम शब्द आहे. आमच्या दृष्टिकोनातून इमान हे इस्लाममध्ये शब्दावरती ठेवलं जातं, कुठल्याही प्रमाणपत्रावरती नाही, सर्टिफिकेटला आम्ही मानत नाही. आणि असं असताना
तुम्ही उम्माच्या विरुद्ध जाऊन एक सर्टिफिकेटच्या आधारे इस्लामचा सिद्धांतच बदलताय, म्हणून जमियत उलेमा हिंदला हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला? जर ही गोष्ट सरकारनेच दिलाय. निश्चित, म्हणजे ह्या जर गोष्टी बघितल्या, ज्या ॲक्रेडिशन कमिटीनी हे ॲक्रेडिशन त्यांना दिलंय त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात काही ह्या दृष्टिकोनातून आत्ता जे प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात जी सध्या जो चर्चा चालू आहे, वर्तमानपत्रात आलेली आहे, तर त्याच्याविरुद्ध मी याचिका केलेली आहे. आणि ह्या याचिकेमध्ये माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही भारताच्या एक्सपोर्ट, व्यापार किंवा हलाल या तीनही गोष्टींच्या विरोधात नाही आहोत, परंतु हे हलाल सर्टिफिकेट जमियत उलेमा हिंदने देण्याच्या विरोधात निश्चित आहोत. हे हलाल सर्टिफिकेट शरिया सर्व्हिसेसने देण्याच्या विरोधात निश्चित आहोत. जमियत उलेमा हिंद म्हणजे हीच संस्था की जी दहशतवाद्यांकरता कायम आर्थिक अगदी मदत आणि वकील जे देते. जमियत उलेमा हिंद आत्ता सध्या भारतातल्या जवळपास 700 आतंकवाद्यांच्या केसेस लढते. जमियत उलेमा हिंदच CA आणि NRCच्या प्रोटेस्टच्या विरोधामध्ये ती आर्थिक सहाय्य करायला उभी होती. जमियत उलेमा हिंदच आहे की जिने घोषणा केलेली आहे की 2028 पर्यंत 1.25 करोड मुसलमानांची कमांडो ब्रिगेड आम्ही बनवणार आहोत. हे कशासाठी सगळं चालू आहे? आणि ह्या दृष्टिकोनातून जगात अमेरिकेत सिद्ध झालंय की हलाल इकॉनॉमीचा पैसा हा टेररिझमला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये सिद्ध झालेला आहे. श्रीलंकेमध्ये ईस्टरच्या बॉम्बिंग्स नंतर जेव्हा सिद्ध झालं की हलालचा पैसा हा टेररिझमला जातो, श्रीलंका हा पहिला देश आहे की ज्याने श्रीलंकेमध्ये संपूर्णपणे हलाल सर्टिफिकेशनवर बॅन आणलं. माझं म्हणणं आहे, जर छोटाशी श्रीलंका जर हे करू शकते तर भारत का नाही करू शकत? आणि म्हणून योगीजींनी हे उचललेलं पाऊल मला वाटतं की पहिलं पाऊल या निमित्ताने आपण मानायला हवं. परंतु हे पहिलं पाऊल आपण आनंद मानून त्या ठिकाणी थांबता कामा नये. जो कायदा उत्तर प्रदेशमध्ये आहे, जो FSSAIचा कायदा देशामध्ये आहे, तो महाराष्ट्रातही आहे. आणि आज सगळ्यात जास्त व्यापार हा मुंबईच्या बंदरांमधून होतो. त्यामुळे महाराष्ट्राला ह्यावरती तात्काळ निर्णय घेऊन तोच कायदा महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांचं शोषण थांबवलं पाहिजे. ही समांतर अर्थव्यवस्था थांबवली पाहिजे. जर ही समांतर अर्थव्यवस्था थांबवली तर त्या अर्थव्यवस्थेचा निश्चितपणे फायदा महाराष्ट्रातल्या नागरिकांना होणार आहे, व्यापाऱ्यांना होणार आहे. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न करायची आवश्यकता आहे. खूप खूप आभारी आहोत, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या अज्ञात आहेत, माहीत नाहीत, या समोर आणल्या. तर मित्र हो, आम्ही हा थोडक्यात प्रयत्न केला आहे की हे नक्की हलालचं षडयंत्र काय आहे आणि हे तुमच्या नजरेत आणण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. तुमचे विचार यावर काय आहेत हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा. यूट्यूब चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.